नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण ढाबा स्टाईल छोले कसे करायचे हे बघणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। छोले आपले न उकडता कुकरमध्येच आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायची आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी 50 ग्राम छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। आपल्याला किमान याला 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने याला पुन्हा धुवून घ्यायचं आहे आणि याला आपण आता कुकरमध्येच ही भाजी तयार करणार आहे। तर आता आपण सर्वात आधी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। गॅसवरती एक मी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं आहे, 2 चमचे धणे घ्यायचे आहेत, तेजपत्ता घालायचा आहे, दालचिनीचा तुकडाही घालायचा आहे आणि 2 वेलची घालायची आहे। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलावरती 1 मिनिट। आणि त्यानंतर आपल्याला आता 2 कांदे इथे मी मोठ्या स्लाइसमध्ये असे कापून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला तेलावरती 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। जास्त वेळ परतवायचं नाही, नाहीतर आपला हा मसाला थोडा कडवट होतो। आणि त्यानंतर आपल्याला इथे मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, तोही आपल्याला यावरती परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे, नाहीतर आपला मसाला हा करपू शकतो। आणि त्यानंतर आता छान नरम झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत। हाच तो सिक्रेट पदार्थ आहे। ढाब्यामध्ये पण अशाच पद्धतीने ही ग्रेव्ही केली जाते। त्याच्यामध्ये सुद्धा कसुरी मेथी आवर्जून घातली जाते। तर तुम्ही पण कसुरी मेथी घालून एकदा नक्कीच ही भाजी करून पहा। आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आता। आणि थंड झाल्यावरती ह्याला आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। छोलेची भाजी एकदम टेस्टी लागण्यासाठी आणि पटकन होण्यासाठी इथे मी कुकरचा वापर करणार आहे आणि कुकरमध्येच आपल्याला भाजी ही शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चमचे, मोठे 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटलेला मसाला हा याच्यामध्ये ॲड करायचा आहे। छान असं शिजवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये, म्हणजेच आपला मसाला जळू नये यासाठी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे। ग्रेव्ही छान तयार झाली ना की भाजीला टेस्ट खूप छान येते। तर तुम्ही पाहू शकताय बघा, छान असं आता परतून घेतलेलं आहे मी। आणि यामध्येच आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत आता। तर इथे मी आता 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। गरम मसाला घालायचा आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा, त्यामुळे टेस्ट खूप भाजीला छान येते। लाल तिखट मसाला घातलेला आहे आपण इथे 1 चमचा। आणि आपल्याला इथे छोले मसाला घालायचा आहे 1 चमचा। सर्व ग्रेव्ही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 मिनिटे ह्याला आपण आता पुन्हा परतून घेणार आहे। तेल छान सुटलं ना की भाजीला चव फार सुंदर येते। तर इथे तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं परतवायचं आहे। आणि तुम्ही बघू शकताय बघा, मसाल्यातलं तेल पण आता सेपरेट झालेलं आहे। आणि त्यानंतरच आपले हे छोले याच्यामध्ये घालायचे आहेत। सर्व छोले इथे घालून घ्यायचे आहेत। जास्त झंझट न करता आपण ह्याला कुकरमध्येच शिजवून घेणार आहोत आणि फटाफट हे ढाबा स्टाईल छोले एकदम तयार होतात। तुम्ही बघू शकता मस्त याची ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। इथे 1 ग्लास मी इथे गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे ना भाजीला ना रंग खूप छान येतो। आणि झाकण ठेवून ह्याला आपण 6 ते 7 शिट्या करून घेणार आहोत। कुकर आपला थंड झालेला आहे, आता आपण काढून बघूया। बघा तुम्ही बघू शकताय बघा, छोले आपल्या इथे हा तयार झालेला आहे। त्याचा कलर पण बघा किती छान आहे आणि मसाला पण किती घट्ट एकदम असं छान दिसले बघा। तुम्हाला थोडं पाणी वाढायचं असेल तुम्ही वाढवू शकता इथे। बघा छान असे छोले आपल्या इथे शिजले गेलेले आहेत। सोड्याचा वापर न करता छोले इथे मस्त शिजले गेलेले आहेत बघा। आणि वरून आपल्याला आता कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही याची जास्त हवी असेल तर थोडं पाणी इथे वाढवू शकता। तर छोले आपल्या इथे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।